शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा त्या ठिकाणी बसणार आहे। पुढील 4 दिवस पाऊस, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा धोका त्या ठिकाणी महाराष्ट्राला आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं अपडेट, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपीट होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये वेगानं वारं वाहणार आहे, त्याचप्रमाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये उन्हाचाही तडाखा वाहणार आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हवामानात जबरदस्त बदल त्या ठिकाणी होऊ शकतात, जाणून घेण्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, पुढील 4 दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण त्या ठिकाणी निर्माण होणार आहे। विशेषतः पुणे, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर, अमरावती आणि बीड या 10 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। कोकणातही त्या ठिकाणी पालघर झालं, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरीची त्या ठिकाणी शक्यता वर्तवली गेलेली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार अनेक ठिकाणी 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं वारंही त्या ठिकाणी वाहणार आहे। त्यामुळे कुठे त्या ठिकाणी गारपीट होणार आहे, कुठं पाऊस पडणार आहे, जिल्ह्यावाईज आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। पहा व्हिडिओमध्ये पुढे आपण हेच पाहणार आहे। मित्रांनो, आता गारपीट ही केव्हा आणि त्या ठिकाणी कुठे होणार आहे? जळगाव जिल्ह्यात त्या ठिकाणी आज गारपीट होण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या गारपीट होऊ शकते। पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या गारपीट होऊ शकते। 50 ते 60 किलोमीटर प्रति तासाच्या वाऱ्यांचा त्या ठिकाणी पुणे आणि अहिल्यानगरमध्ये इशारा दिलेला आहे। सातारा म्हणजे उद्या गारपिटीचा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला गेलेला आहे। साताऱ्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना आज आणि उद्या त्या ठिकाणी गारपीट होऊ शकते। चंद्रपूर, अमरावती आणि बीड या ठिकाणीही उद्या गारपिटीचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, उन्हाच्या तीव्रतेतही त्या ठिकाणी भरपूर वाढ झाली आहे। अवकाळी पावसासोबतच आता महाराष्ट्रात उन्हाचा तडाखाही त्या ठिकाणी जाणवणार आहे। म्हणजे सकाळी त्या ठिकाणी उन्हाचा तडाखा तो वाढणार आहे। दुपारच्या वेळी तापमानात वाढ होऊन उष्माघाताचा धोका सुद्धा त्या ठिकाणी वाढू शकतो। दुपारी त्या ठिकाणी उष्माघाताचा धोका हा वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी व्यक्त केली गेलेली आहे। त्यामुळे नागरिक आणि शेतकरी यांनी देखील त्या ठिकाणी काळजी घ्यायची। बघा, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं काय आहे नेमकं, गारपिटीच्या इशाऱ्यामुळे उघड्यावर ठेवलेले जे काय पीक आहे, म्हणजे जे काय तुमचे कांदे वगैरे असतील किंवा दुसरं काही पीक असेल ते त्या ठिकाणी तुम्ही झाकून ठेवायचं आहे। त्या ठिकाणी गारपिटी आणि पावसाळ्यामुळे वीज कोसळण्याचा किंवा वीज पडण्याचा धोका असू शकतो। त्यामुळे झाडाखाली त्या ठिकाणी थांबायचं नाहीये। गरज नसल्यास शेतात जाणं हे त्या ठिकाणी टाळावं लागणार आहे। आणि हवामान अपडेटसाठी वेळोवेळी त्या ठिकाणी तुम्हाला माहिती घ्यायची। दिलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हवामान अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा।